पुढची महत्त्वाची बातमी समोर येते। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातून महत्त्वाची अपडेट समोर येते। अंतिम सुनावणी आता 21 एप्रिलला होणार आहे। या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय। अंतिम सुनावणी जी आहे ती 21 एप्रिलला होणार आहे। 21 तारखेला आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणातून महत्त्वाची अपडेट समोर येते। आज या प्रकरणाची सुनावणी होती आणि अंतिम सुनावणी जी आहे ती आता 21 एप्रिलला होणार आहे। विनय मात्रे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। विनय, काय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत? नक्कीच आज दुपारी बरोबर कोर्टामध्ये या सुनावणीला सुरुवात झाली। खरं म्हटलं तर आज निकाल येण्याची शक्यता होती, मात्र सगळ्यात महत्त्वाचं न्यायालयाने आज अश्विनी बिद्रे यांची जी मुलगी आहे सिद्धी, जी सध्या 11वीला आहे, त्या मुलीची म्हणणं काय आहे, कारण न्यायालयाचं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त नुकसान या मुलीचं झालेलं आहे, त्यामुळे मुलीचं म्हणणं नक्की काय आहे। त्याचबरोबर अश्विनी बिद्रे यांचे पती जे राजू गोरे आहेत, त्यांचे वडील आणि भाऊ या कुटुंबातल्या 4 व्यक्तींचं म्हणणं काय आहे, त्यांना नुकसान भरपाई म्हणून काय हवी, त्याचबरोबर कोणती शिक्षा त्यांना अपेक्षित आहे, हे देखील म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न न्यायालयाने केलं। आणि ह्या सगळं ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मात्र या सगळ्या नंतर दोन्ही वकिलांची, म्हणजे सरकारी वकील आणि त्याचबरोबर कुरुंकर यांचे वकील यांचं देखील म्हणणं ऐकून घेतलं आणि 21 तारखेला अंतिम सुनावणी फक्त होणार आहे। त्यावेळी कोणत्याही कोणाचं म्हणणं ऐकलं जाणार नाही, फक्त जी काही शिक्षा आहे ती शिक्षा फक्त सुनावली जाणार आहे। त्यामध्ये एकतर फाशीची शिक्षा किंवा मग जन्मठेपेची शिक्षा, या दोघांपैकी कोणती एकटी शिक्षा जी आहे ती न्यायालयाने सांगितलं ती अभय कुरुंकर यांच्या बाबतीत केलं जाईल। त्याचबरोबर इतर जे 2 पळणीकर आणि भंडारी हे जे 2 सह आरोपी आहेत, त्यांच्या बाबतीत 301चा जे गुन्हा रजिस्टर झालाय त्याबाबत देखील सुनावणी त्याच वेळी केली जाईल। एकूणच काय तर ह्या संपूर्ण प्रकरणाच्या नंतर 9 वर्षानंतर आता 21 तारखेला पनवेल हायकोर्टामध्ये, आपल्या पनवेल कोर्टामध्ये, सत्र न्यायालयामध्ये याबाबतची अंतिम सुनावणी होणार आहे आणि त्याबाबत शिक्षा ही दिली जाणार आहे। निश्चित विनय, अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।